आकाशवाणी नागपूर. संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दीपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही, असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे एक पदयात्रा काढण्यात येईल आणि त्यात जवळजवळ 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असंही ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे, असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून समाजातील गरजू, वंचित, गरीब, गंभीर आजारांनी ग्रस्त तसंच असहाय्य नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील कुपोषणाच्या गंभीर प्रश्नाबाबत शासन सकारात्मक पावलं उचलत असून गेल्या काळात कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही विविध उपाययोजना करून मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. धारणी येथील तहसील कार्यालयात मेळघाटातील विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आसाममध्ये अद्याप सुमारे 6.5 लाख लोकसंख्या पुराच्या विळख्यात आहे. आतापर्यंत पुरात 66 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. 6 जिल्ह्यातल्या 274 निवारा शिबिरांमध्ये सुमारे 19,000 बाधितांनी आसरा घेतला आहे. झिम्बाब्वेबरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारे इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकत झिम्बाब्वेसमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हे लक्ष्य गाठण्यासाठी झिम्बाब्वेला 78 चेंडूत 229 धावा करायच्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.